एक 3 वर्षापूर्वीचा कालखंड आठवला मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल डोळ्यापुढे की शेजारच्या घरातून कोणी वारलंय आणि त्याच्या मौतीला सुद्धा कोणी जायला तयार नाही. त्यानंतर लोक शेतात राहायला गेली. कुणी कोणाच्या सावलीलाही उभं राहत नव्हतं. कुणी कोणाला गाडीवर लिफ्ट देत नव्हतं. आणि खाण्यापिण्याच्या आणि आरोग्यविषयक सुविधांच्या वस्तू आपल्याकडे साठा कसा राहील, शेजारच्यांना काही देणं घेणं तर सगळं बंदच झालेलं. एकमेकांना देणंही नाही, कोणाकडून घेणंही नाही. आणि कुणी आजारी पडलं तर लोक त्या घराला वाळीत टाकल्यासारखं टाकत होते. आता ही जी मी परिस्थिती वर्णन करतो, ही सगळी परिस्थिती आहे कोरोनाची. मग तुमच्या डोळ्यासमोर कोरोना म्हटलं की सगळंच आलं. लॉकडाऊन आलं, पुन्हा त्यालाच अनुलक्षून जी परिस्थिती निर्माण झाली होती ती आली. लोकांच्या आर्थिक विवंचना आल्या, कित्येकांची लग्न मोडली, कित्येकांची जमली सुद्धा. हा भाग झाला कोरोनाविषयीचा, कोरोना लॉकडाऊन पिरियडचा. एखाद्या देशाचा पंतप्रधान ज्या वेळेस म्हणत असतो ना की लॉकडाऊन सारखी परिस्थिती, कोरोना परिस्थितीसारखी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, ती खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. अशा वेळेस एखाद्या देशाच्या कर्त्या धर्त्या पुरुषानं जर असं म्हटलं की मग मात्र जनतेनं सावध व्हायचं असतं. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कोरोना सदृश्य परिस्थिती होते, लॉकडाऊन परिस्थिती होते, किंवा तशी परिस्थिती समजून वागा, हे जे आपले पंतप्रधान म्हणालेले आहेत त्यामध्ये बरंच तथ्य आहे. मोठमोठ्या शहरात लोक फिरायला गेले तर त्यांना जेवायला सुद्धा हॉटेलमध्ये भेटत नाही, कारण 80% किचन बंद झालेले आहेत. का? कारण गॅस नाही आहे, व्यावसायिक वापरासाठीचा गॅस नाही आहे, औद्योगिक वापरासाठी गॅस नाही आहे का, त्यामुळे उद्योगधंदे बंद पडलेत, उत्पादन ठप्प आहे. आमच्याकडं मराठवाड्यात औरंगाबादसारख्या ठिकाणी 80% फार्मा कंपन्याच बंद पडल्या आहेत, कारण की LPG नाही. मग अशा परिस्थितीत ऊर्जा क्षेत्रात जर गिरावट आली, आणि जे की पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे, त्याचा तुटवडा आला आणि ऊर्जा क्षेत्रावर सगळे उद्योगधंदे अवलंबून आहेत. उद्योगधंद्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अर्थव्यवस्था ही सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारी आहे. मग या सगळ्यांचा परिणाम तुमच्या आमच्यावर होणार नाही का? लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती म्हणजे मग काय? लॉकडाऊनचा पिरियड आठवा बरं. आज सोनं प्रति तोळा एका दिवसात 5,000ची उसळी घेत आहे, 10,000चा गचंडी खात आहे. मग ही सगळी परिस्थिती आहे ती भयावह आहे. आपल्या महाराष्ट्रातील राजकारणातले एक जाणते प्रस्थ, त्यांनी सुद्धा असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाची मीटिंग घेऊन या परिस्थितीवर गंभीरपणे भाष्य केलेलं आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली, हा युद्धवनवा, होर्मुझची खाडी जर अशीच बंद राहिली तर काय होईल? कोरोना इतका नाही म्हटला तरी कोरोनापेक्षा खूप भयानक प्रभाव यावर पडणार आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये पुढच्या 2-4 वर्षाची अर्थव्यवस्था तर जवळपास गिळंकृत केल्यासारखीच केलेली आहे. त्याचे तत्कालिक परिणाम आपल्याला दिसणार नाहीत, पण त्याचे परिणाम हळूहळू दिसणार आहेत. यावर्षी पवित्र पोर्टलला किंवा ज्याही भरत्या चालू आहेत त्यांना जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी आपण प्रयत्नरत होतो. प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक सरकार दाखवायचा प्रयत्न करत असतं की काही फरक पडलेला नाही, जनतेमध्ये हाहाकार माजून जाईल. पण ज्यावेळेस देशाचा प्रमुखच असं वक्तव्य करतो त्यावेळेस आपण खूप गांभीर्याने घ्यायचं असतं. त्यामुळे जे पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहे त्यांना उगाच विरोध करू नका, आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल अशा पद्धतीनं आपलं नियोजन पाहिजे. नाही तर काही दिवसानंतर जर लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती खरंच जर निर्माण झाली, ऊर्जा क्षेत्रात जे महाभयंकर तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे,
तर मात्र मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे मात्र गृहीत धरून चालावं लागेल की येणाऱ्या भरतीवर नक्कीच परिणाम होणार आहे. वास्तविक भारताची अर्थव्यवस्था जरी बऱ्याच प्रमाणात स्वावलंबी असली तरीसुद्धा ऊर्जा क्षेत्रासारख्या विशेषतः नैसर्गिक वायू आणि कच्चं तेल या बाबतीमध्ये आपण परावलंबी आहोत, हे आपण कबूल करायला हवं. त्यामुळे आता शिक्षक भरतीतील अभियोग्यता धारकांकडून सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या कोर्ट कचेऱ्या होणार नाहीत आणि भरती प्रक्रिया पोर्टलवर लवकरात लवकर सुरू होईल, यासाठी प्रयत्न केला जाईल. किंबहुना काही नाही केलं, आडकाठी नाही आणली तर ते होईलच. पण आडकाठी आल्यानंतर पुढची परिस्थिती काय वाढून ठेवलेली आहे हे आपल्याला माहीत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण देशाच्या सोबत उभं राहायला हवं. पण जर भरती लवकर झाली तर चांगलं राहील असं माझं मत आहे. बाकी तुमची जी मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, त्यांचं स्वागतच आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.